हे आपले रताळे आहेत, हे आपण सोलून पीस करून घेऊ। पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। ह्या ज्या गोल गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत, फार पातळ करायच्या नाही, त्याच्या चकत्या थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहेत। ते आपण सगळ्या रताळ्याच्या चकत्या करून घेऊया। चकत्या आपण जे मिठाचं पाणी केलं होतं त्याच्यात टाकून घेऊ। हे आपण रताळे मिठाच्या पाण्यात काढून घेतले होते, ते आता असे चाळणीवर सगळं ठेवून घेऊया। पण आता वाफायला ठेवूया। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवू, हे आपण 5-10 मिनिटं वाफून घेऊया। हे आपले आता शिजलेले आहेत, ते आपण काढून घेऊया। हे पॅन गरम झालेलं आहे, ह्याच्यात थोडं तूप टाकून घेऊया। तुपाऐवजी तुम्ही तेल घेतलं तरी चालेल। ह्याच्यावर आता एक एक असे रताळे ठेवून परतून घेऊया आपण। आता आपण पलटून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व रताळे परतून घेऊ। हे आता आपण परतून झालेले आहे, हे काढून घेऊया। आपले रताळे परतून झालेले आहेत, ते आता आपण एका बाउलमध्ये घेऊया। थोडीशी कोथिंबीर, आपण कोथिंबीर नसेल खात नाही टाकली तरी चालेल। मिरची आपल्या आवडीनुसार, पिठी साखर, मीठ, लिंबाचा रस, हे आपण मिक्स करून घेऊया। आपल्या रताळ्याचं चाट तयार झालेला आहे। करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अगदी आपण काहीतरी झटपट असं रताळ्याचं चाट करून खाऊ शकतो।